योगा म्हणजे काय? शेवट बॅलन्स कंडिशन ऑफ बॉडी, माइंड अँड इंटलॅक्ट. तन, मन आणि बुद्धी यांची संतुलित अवस्था म्हणजे योग सांगितलेला आहे. योग सांगितलेला आहे. मग योगाच्या सततच्या अभ्यासाने आपल्याला काय फायदे मिळतात? तर योग हा कर्मसु कौशलम म्हणजे काय? डुईंग एव्हरी वर्क और डुईंग ऑफ ऑल आवर ड्युटीज विथ ग्रेट स्किल इन राईट टाईम and in right manner. It is yoga कर्मसु कौशलम. जागतिक योगा दिनानिमित्त आज पुण्यात न्यू इंग्लिश मीडियम स्कूल नारायणपेठ पुणे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांसाठी योगाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात विख्यात योगगुरू मान्यश्री विद्याधरजी जोशी यांनी सर्वांना योगाबद्दल माहिती सांगितली. तसेच विद्यार्थ्यांसमोर त्यांनी काही प्रात्यक्षिक केली व त्यांच्याकडून करून घेतली. हा भाग आपल्यासाठी. आज आपण या ठिकाणी कशासाठी जमलेलो आहोत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. आंतरराष्ट्रीय पातळीवर योगाचं महत्त्व पटवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ठिकाणी 2014 साली संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये हा प्रस्ताव मांडला होता. 11 डिसेंबर रोजी 2014 रोजी या आंतरराष्ट्रीय योग दिनाला संपूर्ण संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने मान्यता दिली आणि 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन या ठिकाणी साजरा झाला आणि तेव्हापासून आजपर्यंत आपण 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करतो. आपल्याकडे आज प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री विद्याधर जोशी सर हे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपलब्ध झालेले आहेत. त्याचा अल्पसा परिचय मी या ठिकाणी करून देत आहे. सर हे योग गुरु आहेत, नॅशनल योग चॅम्पियन आहेत. तुम्ही आलात म्हणून आम्ही आलेलो इथं. लक्षात ठेवा, तुमची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची आहे आणि तुमच्याकरताच हा सगळा प्रोग्राम योगाचा इंटरनॅशनल डे म्हणून आज आपण साजरा करणार आहोत. आता आपण त्याची सुरुवात करूया. ठीक आहे, छान. आता सर्व लोकांनी, सर्व आपल्या मुलांनी 1 मिनिट शांत बसायचं आहे. शांत बसायचं आहे. कसं? तर पाठीचा कणा, मान आणि मस्तक हे आपण एका सरळ रेषेत ठेवणार आहोत. एका सरळ रेषेत ठेवायचे. डोळे शांतपणे मिटून द्यायचेत आपण. आलं का लक्षात? आणि शांत बसायचं आहे. आणि जो आपला श्वास रोज चालू असतो की रे, सकाळपासून रात्रीपर्यंत 24 तास चालू असतो, त्याच्याकडे आता थोडंसं लक्ष द्यायचं आहे आपण. कळलं? 1 मिनिट आपल्याला शांत बसायचं आहे. नंतर मग आपल्याला प्रार्थना करायची आणि मग नंतर आपण आपल्या प्रोग्रामला सुरुवात करणार आहोत. बसा बरं शांत. ओम तत्सत. हरि ओम तत्सत. प्रार्थनेचं अनन्यसाधारण महत्त्व आपल्या धर्मामध्ये आहे आणि रोजच्या संस्कृतीमध्ये पण आहे. प्रार्थनेने काय होतं? इंग्लिश मिडियमची पण इथं पुष्कळ मुलं आहेत. आपण काय म्हणतो? प्रेयर गोज अप अँड ब्लेसिंग्स कम डाऊन. आपल्याला परमेश्वराचे कृपाशीर्वादही प्राप्त होतात प्रार्थनेने. आणि जे भगवान महर्षी पतंजलींनी फार मोठे ऋषी होऊन गेले,
त्यांचं स्तवन आणि त्यांना आपण आदरांजली पहिली वाहणार आहोत प्रार्थनेने, आणि मग आपण सुरुवात करणार आहोत. योगेन चित्तस्य पदेन वाचा, चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेन प्रवरं मुनीनाम् अंजलिं प्राञ्जलिना नतोऽस्मि. अबाहो पुरुषाकारं शङ्खचक्रासिधारिणं सहस्रशीर्षं श्वेतं नमामि पतंजलिं. सद्गुरुनाथ महाराज की जय. आज अत्यंत महत्त्वाचा आणि पावित्र्याचा दिवस आहे. काय? योगा इंटरनॅशनल डे आहे. म्हणजे काय? भारत देशामध्ये सर्वत्र आहेच आहे, परंतु पृथ्वीवर जेवढे देश आहेत त्याच्यापैकी कमीत कमी 100 देशांमध्ये आज योग केला जातो. आणि सर्व अमेरिकन मुलं मुली, युरोपियन मुलं मुली, तरुण वृद्ध हा सगळा आज योग करतात, नाही का? मग हजारो वर्षांपासून आपली ही योगाची परंपरा आहे. हजारो वर्षापासून ऋषी मुनींच्या जटेतून अवतरलेली ही योगरूपी गंगा अजूनपर्यंत वाहत आलेली आहे आणि कायम हे वाहत राहणार आहे. आपल्या दारी आज आलेली आहे, नाही का? सर्व शिक्षक आपले जे आहेत त्यांनी हा सगळा प्रोग्राम अरेंज केलेला आहे, नाही का? म्हणून त्यांना आपण पहिल्यांदा थँक्स म्हणायचे आज आणि मग सुरुवात करायची आहे. त्यांच्यामुळे आपण आज आलेलो आहे इथे, बरोबर आहे का? म्हणून ही योगरूपी गंगा आज आलेली आहे. आता आपण या गंगेमध्ये स्नान करणार आहोत आणि आचमन पण करणार आहोत. आपण थोडीशी घेणार आहोत म्हणजे आतमध्ये, नाही का? आरोग्यासाठी आपल्या. मग ऋषी मुनींनी या सगळ्या शास्त्राचा शोध लावला. आपल्या ऋषी मुनी, आपण सध्याच्या भाषेत त्यांना काय म्हणतो? मोठे शास्त्रज्ञ म्हणतो त्यांना आपण. मोठे शास्त्रज्ञ, नाही का? वेगळे वेगळे मोठमोठ्या शास्त्रकारांनी मोठमोठे शोध लावले. न्यूटननी वेगळा शोध लावला, आईन्स्टाईननी वेगळा शोध लावला. तसे आपल्या ऋषी मुनींनी हा योगशास्त्राचा शोध लावला. आरोग्य चांगलं राहायला पाहिजे. आपल्या अंगामध्ये जोम आणि जोश हा चांगल्या रीतीने झाला गेला पाहिजे. भूक चांगली लागली पाहिजे. अन्नपचन चांगलं झालं पाहिजे. काय? प्रत्येक जण आता इंग्लिशमध्ये कसं सांगायचं? एन्थुसियास्टिक झाला गेला पाहिजे. काय? प्रत्येक जण सकाळपासून संध्याकाळपर्यंत नवचैतन्याचा आविष्कार आपल्या शरीरामध्ये राहायला गेला पाहिजे. मग ह्याच्यासाठी हा सगळा योग आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेला आहे. पुष्कळ योग सांगून ठेवलेला आहे. हा योग योग आपण जो म्हणतो तो संस्कृतमधल्या युज या धातूंपासून त्याची उत्पत्ती झालेली आहे. युज मीन्स काय? सांधणे, बांधणे किंवा एकरूप होणे, नाही का? या योगामध्ये विविध प्रकारची योगासनं सांगितलेली आहेत. मग काही स्टँडिंग कंडिशनमध्ये आहेत, उभं राहून करायची. काय? काही बसून करायचीत आपल्याला योगासनं, बरं. मग काही आपल्याला कशी करायची? झोपून करायची, लाईंग कंडिशन, नाही का? ती सर्वांना आवडतात जरा. झोपलेल्या अवस्थेमध्ये झोपलेल्या अवस्थेमध्ये 2 प्रकार असतात. टू लाय ऑन चेस्ट म्हणजे काय? छातीवर झोपून करायचे असणं आणि पाठीवर झोपून करायचे असणं, टू लाय ऑन बॅक. अशी काही आसनं आहेत, विविध प्रकारची अशी आसनं आहेत. तर त्यातली काही आसनं आज आपण पाहणार आहोत आता आणि सुरुवात करणार. पहिलं एक महत्त्वाचं आसन शिकणार आहोत किंवा पाहणार आहोत आणि तुम्ही पण करणार आहात. सोपं आसन आहे आणि लहान मुलांना लगेच येतं ते आसन. काय? पद्मासन, लोटस पोज इंग्लिशमध्ये म्हणतात, बरोबर आहे? आता बघा बरं इकडे, नाही का? ही लॉंग सिटिंग पोझिशन आपण याला म्हणलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे? उजवा पाय आपल्याला सावकाश फोल्ड करायचा. करा बरोबर. डाव्या हाताने हा उजव्या पायाचा घोटा म्हणजे अँकल पोर्शन आपल्याला पकडायचा आहे आणि सावकाश हा पाय आपल्याला ऑपोजिट हिप जॉईंटवर ठेवायचा. ऑपोजिट हिप जॉईंट घे अजून थोडं वर, हिप जॉईंटवर ठेवायचं आपल्याला, बरोबर आहे? मग तसंच आता आपल्याला डावा पाय पण फोल्ड करायचा आणि उजव्या हाताने तो उचलायचा. बघा बरं.
काही लोकांना थोडंसं अवघड वाटेल, काही जणांना अगदी सोपं वाटेल. थांब बाळ, हे बघ, असू दे, तसंच राहा, तसंच राहा. ज्या लोकांना, ज्या मुलांना संपूर्ण हे असं येणार नाही, तर त्यांनी काय करायचं, त्यांनी एक पाय आपला खाली ठेवायचा. म्हणजे काय होईल, अर्ध पद्मासन आपण याला म्हणतो, हाफ लोटस पोज. पण ज्यांना येतंय त्यांनी काय करायचंय, बघा बरं. नंतर मग काय आपल्याला भगवान बुद्धदेवांनी जी पोझिशन पोस्ट दिलेली आहे, तर आता डावा हात खाली ठेवायचा आणि उजवा हात त्याच्यावर ठेवायचा. बघा बघा, हां. आता आपल्याला काय करायचंय, 3 गोष्टी आपल्याला एका सरळ रेषेत ठेवायच्या. पाठीचा कणा, मान आणि मस्तक. समम काय शिरोग्रीवम संस्कृतमध्ये याला म्हणतात. म्हणजे एकाच स्ट्रेट लाईनमध्ये आपला व्हर्टिब्रल कॉलम, नेक अँड हेड पोर्शन. आता सगळ्यांनी काय करायचं, डोळे मिटून घ्यायचे छान रीतीने, छान रीतीने डोळे मिटून घ्या. आपल्याला 15 ते 20 सेकंद असंच बसायचं आहे आपल्याला. आणि आपल्याला ओंकाराचा नाद आता आपल्याला 2 वेळा करायचा. त्याने काय होतं, आपलं लक्ष किंवा माइंड आपलं शांत होऊन जातं. कसं नाही, आता आपल्याला याच अवस्थेमधलं दुसरं एक आसन शिकायचं आहे. त्याचं नाव आहे पर्वतासन. पर्वतासन म्हणजे काय, या आसनाच्या अंतिम अवस्थेमध्ये आपल्या शरीराचा आकृतिबंध हा त्या पर्वतासारखा होतो. पर्वत कसा असतो, खाली मोठा असतो, नंतर हळूहळू हळूहळू वर 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 करत 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 काय त्याचं शिखर लागतं. नंतर समिट आपण जो म्हणतो इंग्लिशमध्ये, समिट लागतं. ते आपल्या नाभीच्या तिथं ठेवा, म्हणजे नेव्हल रिजनला ठेवा खाली. थोडेसे हात दाबून घ्या. आता मी करतो ते एकदा बघा आणि मग मी पुन्हा तुमच्याकरता पुन्हा एकदा करीन. हात दाबायचे, नंतर मग सावकाश आपल्याला हात असे चिकटवत आपल्याला हृदयापर्यंत न्यायचे आपल्याला. हा एक महत्त्वाचा पॉईंट असतो आपला. त्याला इंग्लिशमध्ये स्टर्नम म्हणून म्हणतात. स्टर्नम हृदयाचा मध्य असतो तो, तिथं हा न्यायचा. आणि मग नंतर आपल्याला सावकाश बघा बरं कपाळाला टेकवायचा आणि मग आपल्याला सावकाश आपल्याला बघा बरं दोन्ही हात आपल्याला वर ताणून घ्यायचे. वर जस काय स्ट्रेचिंग करायचं आपल्याला जास्तीत जास्त. कणावर सर्वांनी सावकाश स्ट्रेचिंग करायचं आपल्याला. कणावर सावकाश बघा बरं. असा आपल्याला किती वेळ राहायचं आहे, 10 सेकंद तरी आपल्याला राहता आलं पाहिजे. 10 ते 15 सेकंद बघा बरं ताणून घ्यायचं आहे. आता म्हणजेच काय, आपल्याला छातीच्या पिंजऱ्याला इथं आता व्यायाम मला व्हायला सुरुवात झाली. नंतर मनगटांना सुरुवात झाली. कोपराचा जॉईंट आहे त्याला सुरुवात झाली. नंतर आपला काय शोल्डर जॉईंट आहे त्याला एक्झरसाईज सुरुवात झाली. म्हणजे काय, हाताचे सगळे जे मोठे आपले जॉईंट आहेत त्याला एक्झरसाईज हळूहळू व्हायला सुरुवात झाली. या स्टेजमध्ये आपल्याला राहायचं आणि मग नंतर सावकाश रीतीने खाली यायचं आपल्याला बघा. म्हणजेच काय, आपल्या आता दोन्ही लंग्सला पण आपल्याला इथं आता एक्झरसाईज व्हायला सुरुवात. चेस्ट मसललाही एक्झरसाईज व्हायला सुरुवात झाली. ब्रेस्ट मसललाही एक्झरसाईज व्हायला सुरुवात झाली. आणि मग काय, इट ब्रिंग्स more and more flexibility in our body. आता नंतर या आसनमध्ये आपण आहात तर आता आपल्याला काय करायचं आहे, एक आसन की त्याला मुद्रा म्हणून म्हणतात. मुद्रा MUDRA मुद्रा. आसनांसारखेच ॲक्टिव्हिटीज या असतात त्याला मुद्रा म्हणून म्हणतात. त्याला आता आपण योग मुद्रा म्हणून आपण शिकणार आहोत आता. योग मुद्रा. याच अवस्थेमध्ये आपण आपले दोन्ही हात मागं लॉक करायचे थोडेसे आणि मग आपल्याला कमरेपासून हळूहळू 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 पुढं वाकत आपल्याला शेवट कपाळ जमिनीला
आणि मग नंतर सावकाश वर. एक रिजन आपला आहे त्याला एक्झरसाईज होणार आहे, पोटाला एक्झरसाईज होणार आहे, सायमल्टेनियसली आपल्या पाठीच्या कण्याला एक्झरसाईज होणार आहे. पद्मासन घातलेलं सोडून द्या, आता मांडी घालून बसा. दुखायला लागले असतील पाय, आता थोडेसे पाय पुढे सोडा. आता थोडंसं अवघड आसन शिकायचं का? आता थोडंसं अवघड चालेल. ते आसन आपल्याला आयुष्यभर महत्त्वाचं आहे. आपल्या अंगावर कोणी धावून आला तर तेव्हा हे आसन करायचं, म्हणजे तो घाबरतो. काय फक्त आई वडील आणि आपले शाळेतले शिक्षक असताना करायचं नाही. काय आसन आहे याला म्हणतात सिंहमुद्रा. सिंहमुद्रा बघा बरं, सिंह कसा करतो आहे की नाही. मग या आसनाच्या अंतिम अवस्थेमध्ये आपल्या शरीराचा आकार तसा होतो. म्हणजे काय, क्रुद्ध झालेला सिंह, रागावलेला सिंह. धिस आसन सिंह मुद्रा इज डेडिकेटेड टू लॉर्ड. हिरण्यकश्यपाला कोणी मारलं? नरसिंह. मग या नरसिंहासारखं उग्र स्वरूप आपल्या शरीराचं, आपल्या शरीराच्या वरच्या भागाचं होतं याच्यामध्ये. काय म्हणून हे असं, इट इज डेडिकेटेड टू लॉर्ड नरसिंह अवतार. 2 ते 3 वेळा आपण श्वास घ्यायचा आहे, सोडायचा, घ्यायचा, सोडायचा जलद रीतीने. आणि मग 3ऱ्या किंवा 4थ्या वेळा आपण जास्तीत जास्त श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. आणि आतमध्ये घेतलेला श्वास आपल्याला तोंडाने सोडायचा आहे. तेव्हा आपण आपली जिव्हा ही बाहेर काढतो आपण, म्हणजे तोंडातनं आपली जिव्हा, टंग पोर्शन हा जास्तीत जास्त बाहेर खेचला जातो आहे आणि ताणला जातो. म्हणजे त्या नरसिंह अवताराची ही आठवण आहे. आणि तसं आपलं क्रोधरूपी शरीर आणि आपला चेहरा दिसायला लागतो, क्रुद्ध दिसायला लागतो. असं त्याचे फार वेगळे वेगळे फायदे आपल्या ऋषीमुनींनी योगशास्त्रामध्ये सांगून ठेवलेलं आहे. त्याचे फायदे बरोबर मी करून दाखवतो एकदा तुम्हाला. तुम्हा लोकांकरता आता हेच पुन्हा आसन करून दाखवतो. आता हे वेगळ्या पोझिशनमध्ये केलं होतं, आता तुम्हाला त्याच्याही पेक्षा वेगळ्या आणि अवघड पोझिशनमध्ये मी तुम्हाला हे आसन मुद्दाम करून दाखवणार आहे, जे तुम्हाला कळेल काय आहे ते. अवघड आहे आता ही पोझिशन. म्हणजे साधारण 400 ते 500 मुलं योगासनं करणारे असतील तर एकालाच फक्त ते येतात. बघा बरं, आता मी काय करणार आहे, पद्मासन घालणार आहे. पद्मासनामध्ये मी झोपणार आहे पुढं आणि त्या अवस्थेमध्ये मी हे आसन करून दाखवणार आहे. त्याने आपल्याला जास्त फायदा होतो. शरीरातले आपले पोटामधले जे ऑर्गन्स आहेत वेगळे वेगळे माहिती आहे तुम्हाला. आता पँक्रियाज, लिव्हर सगळ्यांना माहिती आहे. लिव्हर काय 24 फूट लांबीचं आतडं, स्मॉल इंटेस्टाईन, बिग इंटेस्टाईन, स्प्लीन, या सगळ्यांना तिने आता एक्झरसाईज होणार आहे. बघा बरं, आलं का लक्षात सगळ्यांच्या? पाहिलं का? मग जरा टाळ्या पण वाजवा ना. म्हणजे काय होईल, तुम्हालाही आनंद मिळेल आणि तुम्हाला आनंद झाला की मलाही आनंद मिळेल. आणि दोन्ही पायामध्ये फक्त 5 ते 6 इंचाचं अंतर ठेवायचं आपल्याला. 5 ते 6 इंचाचा हात आपल्याला काय करायचे, खाली ताणून घ्यायचे आपल्याला हात. छान.
आता मी एकदा तुम्हाला करून दाखवतो आणि मग तुम्ही सगळ्यांनी एकदम 1 2 3 म्हणलं की सावकाश रीतीने करायचं आहे आपल्याला. बघा बरं आता काय करा, एक 4 ते 6 इंचाचं अंतर ठेवल्यानंतर दोन्ही हात आपल्याला बघा बरं, चालेल करा, काही हरकत नाही. दोन्ही हात आपल्याला वर न्यायचे, जास्तीत जास्त आपल्याला ताणून घ्यायचे वर. आणि त्याच वेळी आता आपल्याला काय करायचं आहे, टाचा उचलायच्यात आपल्याला, टाचा उचलायच्या. आणि हे बघा बरं, टाचा उचलून करेक्ट शाबास. बघा बरं, छान समोर बघायचं आहे, छान पैकी काढून घ्या सगळं शरीरभर, चवड्यांवर. चला गुड. बस ठीक आहे. कंडिशनमध्ये चक्रासन आपल्याला करायचे. म्हणजे काय, आपल्या पाठीच्या सगळ्या मणक्यांना आणि मज्जारज्जू जो आपला आहे, स्पायनल कॉर्ड आहे, त्याला चांगल्या रीतीने एक्झरसाइज मिळाला पाहिजे. त्याचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. म्हणजे काही योगासनांनी बॅक बेंडिंग या माध्यमातून आपल्याला एक्झरसाइज होतो, काही आसनांनी आपल्याला फॉरवर्ड बेंडिंग या आसनांनी एक्झरसाइज होतो, आणि काही आसनांनी आपल्याला साईडवर्ड बेंडिंगने एक्झरसाइज होतो. तर या आसनाने आपल्याला चक्रासनाने, परिवर्तित चक्रासन याने आपल्याला साईडवर्ड बेंडिंग याने एक्झरसाइज होणार आहे. बघा असा घ्या वर, एक हात आपल्याला वर ओढून घ्यायचा छान रीतीने, नाही का. पायामध्ये 4 ते 5 इंचाचं सुरुवातीला अंतर ठेवायचं, आपल्याला ताणून घ्यायचं आहे. नंतर हा हात आपल्याला खाली ताणून घ्यायचा आहे घट्ट. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, विरुद्ध बाजूला आपल्याला वळायचं, विरुद्ध बाजूला वळायचं. विरुद्ध बाजूला वळायचं. आणि किती वेळ राहायचं आपल्याला, 10 सेकंद फक्त राहायचं. म्हणजे काय होईल, आपल्याला साईडवर आपल्याला एक्झरसाइज होईल, आपल्या व्हर्टिब्रल कॉलमला एक्झरसाइज होईल, आपल्या स्पायनल कॉर्डला एक्झरसाइज होईल. बरोबर, सावकाश वर आहे. हां, तसंच आता काय करायचं, दुसऱ्या हाताने आपल्याला करायचं, नाही का. लेफ्ट झाला तर राईट, राईट झाला तर लेफ्ट. बघा बरं, हा हात पुन्हा खाली द्यायचा. बघा बरं, बघा या. आता आपल्याला अतिशय एक सुंदर आसन करायचं आपल्याला. तुम्ही कायम आपण काय बघतो, सर्प बघतो की नाही आपण, सर्प किंवा नाग, इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, किंग कोब्रा म्हणतो की नाही. मग किंग कोब्रा कसा असतं, त्याचा फाणा कसा डोलतो, तो किंग फाणा त्याचा, नाही का, किंग कोब्राचा. आणि जाताना जातो तो कसा जातो, त्याचे ग्रेसफुल मुवमेंट असतात, ग्रेसफुल मुवमेंट. मग आता आपल्याला आसन शिकायचे, त्या आसनाचं नाव आहे कोब्रा पोश्चर किंवा भुजंगासन. म्हणजेच काय, या आसनाच्या अंतिम अवस्थेमध्ये आपल्या शरीराचा आकार हा फणा काढलेल्या नागाप्रमाणे होतो, फणा काढलेल्या नागाप्रमाणे होतो. काय मी दाखवतो आधी तुम्हाला करून, नंतर तुम्ही हे आसन करायचं. सोपं आसन आहे, तुम्हाला येईल हे आसन. करेक्ट. हे आसन छातीवर झोपून करायचं आसन आहे, टू लाय ऑन चेस्ट. काय, किंवा इंग्लिशमध्ये याला म्हणतात प्रोन लाईन पोझिशन. काय, प्रोन लाईन पोझिशन. केलं तुम्ही सगळ्यांनी. म्हणजेच काय, आपल्या शरीराचा वरचा भाग आणि आपल्या मस्तकाचा भाग हा फणा काढलेल्या नागाप्रमाणे होतो, आणि आपल्या सगळ्या पाठीच्या कण्याला एक्झरसाइज होतो. याने
पाठीची दुखणी आपली सगळी हळूहळू सगळी संपून जातात. तसंच पोटाला आणि छातीला व्यायाम होतो, त्यांनी आपली सगळी दुखणी हळूहळू संपून जातात आणि त्या नागासारखं आपण आपली ग्रेसफुल मुवमेंट इंग्लिशमध्ये आपण ज्याला म्हणतो, छान आपली मुवमेंट होती त्यांनी. काश आपल्याला पहिल्यांदा मान वर न्यायची आहे, मग खांदे वर न्यायचे, मग पाठ वर न्यायचे, समोर बघायचे आपल्याला. सावकाश यावर सुरुवात करा सगळ्यांना. बघा सुरुवात कर, सावकाश या. आता सर्वांनी डोळे मिटून घ्या. त्या अवस्थेमध्ये आपल्याला करायचं आहे. थोडंसं अवघड असं नाही, पण तुम्हाला सगळ्यांना येईल. पण तुम्ही कशा आहात, एकदम चपळ आहात, फ्लेक्झिबल आहे तुमचं सगळं शरीर, नाही का. वय तुमची लहान आहे, पण आपोआप येईल. छान आसन आहे, नाही का. आठवण पण आणि त्याचं नाव पण चांगलं आहे, धनुरासन. धनुरासन म्हणजे काय, बो पोज, बो पोज, नाही का. धनुष्य बाणासारखी त्यावेळी आपली शरीराची अवस्था होती. आपल्या शरीराची, आपल्या पोटऱ्या आणि आपले हात ही धनुष्याला लावलेल्या दोरीसारखी दिसते आणि हा खालचा सगळा मधला भाग आपल्याला धनुष्यासारखा दिसतो. आपल्याला ताणल्या गेलेल्या धनुष्यासारखा आपला होतो. म्हणजे काय, बो पोज किंवा धनुरासन. आता फक्त आपण एक आसन पाहणार आहोत, करणार आहोत. नंतर मी तुम्हाला दोन आसनं, फक्त दोन आसनं मी तुम्हाला करून दाखवणार आहे. योगासनामधली सर्वात अवघड जी आसनं आहेत ती अशी एक दोन आसनं मी तुम्हाला करून दाखवणार आहे नंतर. म्हणजे तुम्हाला कळेल की इथपर्यंत आपल्याला शिकायचं आहे. नंतर काय, आता आपण पाठीवर झोपून फक्त एक आसन आपण शिकणार आहोत. काय, आसनाचं नावच फार मोठं आहे, पण आसन सोपं आहे अगदी, नाही. उत्थित द्विपादासन. उत्थित म्हणजे काय, उचललेलं, रेझिंग ॲक्टिव्हिटी. उत्थित, द्वि म्हणजे दोन्ही, पाद म्हणजे आपले पाय, लेग. म्हणजे काय, या आसनामध्ये आपल्याला आपले दोन्ही पाय 90 डिग्रीपर्यंत, 90 अंशापर्यंत उचलायचे आहेत आपल्याला. तिथंच आपल्याला 5 ते 10 सेकंद राहायचं आहे आणि मग आपल्याला सावकाश खाली यायचं. आपल्याला सगळ्या पोटासाठीचा हा एक्झरसाईज आहे. नंतर पोटऱ्या आणि मांड्या याच्यासाठी हा एक्झरसाईज आहे. बघा बरं, मी करून दाखवतो आधी. अतिशय सोपं आहे, नंतर तुम्ही करा. ठीक आहे, बघा बरं. आहे का, अगदी अगदी सोपं आहे की नाही आसन. करा बरं छानपैकी. आसनं योगामधले करून दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला अजून पुष्कळ योगा शिकायचा आहे. ही आपली सुरुवात आहे. फक्त योगामध्ये काही सोपी आहेत आसनं, काही मध्यम आसनं आहेत, काही अवघड आसनं आहेत. हळूहळू येतो. आपण कसं 4th स्टँडर्डमधनं 5th स्टँडर्डमध्ये जातो, 7मध्ये जातो, 8मध्ये जातो, 10मध्ये जातो, तसं ह्याचा आहे. म्हणून आज आपण कशाचा केलेला अभ्यास, सुलभ योगासन. सुलभ म्हणजे काय, अगदी सर्व तऱ्हेने आपल्याला करता येतील अशी आसनं आहोत. ही आसनं आहेत आपल्याला.
आता मी तुम्हाला 2 आसनं करून दाखवतो, ती तुम्ही सगळ्यांनी बघा, नाही का. पहिल्या आसनाचं नाव आहे कंदासन. कंदासन, कंद आपण म्हणतो की नाही, कंद, रूट म्हणजे एक रूट, कंद. कंदासन हे सर्वात अवघड आसन आहे. आपल्या पोटऱ्याची दुखणी, पायाची दुखणी, गुडघ्याची दुखणी, हिप पोर्शनची दुखणी, सगळी प्रकारची दुखणी पायाची सगळी संपून जातात त्याच्याबरोबर. तसंच पोटाला एक्झरसाईज होतो, डेंबीच्या याला एक्झरसाईज होतो. बघा बरं आता कंदासन म्हणून आहे, बघा बरं आता. आता आजच्या आपल्या योगा इंटरनॅशनल डेमधलं एक शेवटचं तुम्हाला योगाची ॲक्टिव्हिटी करून दाखवणार आहे. ती केवळ काय पोटासाठीची आहे. म्हणजे काय, भरपूर भूक लागायला पाहिजे की नाही, काय इडली वडा सांबार जास्त खायला पाहिजे की नाही, काय मॅगी फक्त खायचं नाही, हां मॅगी आणि पिझ्झा काय तर त्याच्यासाठी आपल्याला चांगली भूक लागली पाहिजे. म्हणजे पोटाची ॲक्टिव्हिटी आहे, याला म्हणतात उड्डियान बंद. उड्डियान बंद म्हणजे पोटाच्या स्नायूंची ही ॲक्टिव्हिटी आहे सगळी. बघा बरं आता. करता नाही येणार आहे, जर अवघड. आपल्या योगा इंटरनॅशनल डेचा 2 ते 4 मिनिटांमध्ये समारोप होणार आहे. ऐकून घ्या. आता मी महत्त्वाच्या काही गोष्टी तुम्हाला सर्व लोकांना सांगणार आहे. कर्मसु कौशलम ऐकले का हे वाक्य कधी? योगा हा कर्मसु कौशलम. मग योगाने काय होतं आणि कशाला योगा म्हणतात? काय योगा म्हणजे काय? शेवट बॅलन्स कंडिशन ऑफ बॉडी, माइंड अँड इंटलेक्ट. तन, मन आणि बुद्धी यांची संतुलित अवस्था म्हणजे योग सांगितलेला आहे. योग सांगितलेला आहे. मग योगाच्या सततच्या अभ्यासाने आपल्याला काय फायदे मिळतात? तर योग हा कर्मसु कौशलम म्हणजे काय? डुईंग एव्हरी वर्क or doing of all our duties with great skill in right time and in right manner. It is yoga कर्मसु कौशलम. म्हणजे काय? प्रत्येक कार्य, हातामधलं काम हे कौशल्यपूर्ण कसं करायचं, कमी वेळामध्ये कसं करायचं, आनंदाने विथ स्माइलिंग फेस कसं करायचं, हे आपल्याला योगशास्त्र शिकवतं. म्हणून काय? योग हा कर्मसु कौशलम. काय तुम्हा सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना 5 गोष्टी मी आज सांगणार आहे करायला. योग आहेच, पण 5 गोष्टी मी तुम्हाला रोज आता आचरणात आणण्यासाठी सांगणार आहे. त्या रोज करायच्या म्हणजे तुम्ही मोठे व्हाल, उच्च शिक्षित पण तुम्ही व्हाल, राष्ट्रप्रेम पण तुमचं वाढेल आणि तुम्ही वेगळ्या वेगळ्या IAS, कोणी ऑफिसर व्हाल, कोणी इंजिनियर व्हाल, डॉक्टर व्हाल, वकील व्हाल, पोलीस खात्यामध्ये जाल, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाल आणि आपल्या देशाची सेवा तुम्हाला करायची हे लक्षात ठेवा.
इथून पुढं शाळेत तर शिकायचंच आहे, पण आपल्याला देशाची सेवा करायची छानपैकी. तर एक 5 गोष्टी मी फक्त तुम्हाला सांगणार आहे, नाही की नाही. काय आपण आता लहानपणापासून संगत, चांगली संगत आपण ठेवायची आहे, चांगल्या लोकांबरोबर आपण जायचे, चांगल्या लोकांशी आपण हितगुज करायचे, म्हणजे मग आपल्या मनामध्ये सुद्धा काय येते, चांगले चांगले विचार हळूहळू निर्माण होते. एक गोष्ट लक्षात ठेवायची. नंतर काय वाचन रीडिंग आपल्याला अतिशय चांगले ठेवायचे. विज्ञानाची पुस्तकं वाचायची, हस्तकौशल्याची आपल्याला पुस्तकं वाचायची, आणि मुख्य म्हणजे आपल्याला काय करायचं, स्वामी विवेकानंदांचे विचार जे काही आहेत राष्ट्रासाठी त्यांनी दिलेले आहेत, देशासाठी दिलेले आहेत. आज आपल्या लाडक्या पंतप्रधानांचे गुरुसुद्धा कोण आहेत, नरेंद्र मोदींचे गुरु कोण आहेत, स्वामी विवेकानंद आहेत. म्हणून तुम्ही पाहिलाच आहे कन्याकुमारीला विवेकानंद शिला स्मारकला ते आता जाऊन आले, तिथं त्यांनी ध्यान केलं. म्हणून मग काय चांगल्या लोकांची पुस्तकं, विचारधन असं आपल्याला वाचायचं आहे. नंतर काय व्यस्त राहायचं आपल्याला. काय मोकळा वेळ तर थोडासा पाहिजे, पण व्यस्त आपल्याला राहायचं, म्हणजे काय एंगेज राहायचं. हस्तकला असेल, मग पाककला असेल, काय गार्डनिंग असेल, आपला व्यायाम असेल, आपल्याला रोज योगाचा व्यायाम पण आपल्याला करायचा आहे. तसंच आपल्याला सूर्यनमस्काराचा पण आपल्याला रोज एक्झरसाईज करायचा आहे. आपल्याला लक्षात ठेवा, शरीरासाठी आपल्याला. 4थी 5वी अजून महत्त्वाची गोष्ट काय, आपलं राष्ट्र अत्यंत मोठं राष्ट्र आहे. आपल्याला अजूनही सुजलाम सुफलाम आपल्याला राष्ट्र करायचं आहे. तर राष्ट्रावर आपलं प्रेम पाहिजे आपल्याला, आणि जास्तीत जास्त आपण शिकून राष्ट्राची सेवा करायची आपल्याला. हे सर्व तुम्ही मला मुलींनी लक्षात ठेवा. आपल्याला हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला काय या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्यात. आणि अजून आपल्याला काय करायचं आहे, सर्व संत महात्मे सांगतात आपल्याला सत्य भाषण आपल्याला करायचं आहे. कारण शेवट सत्याचाच विजय होतो. आपल्याला सत्य भाषण आपल्याला करायचं आहे. या 5-7 गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे वागा. काय आज आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत, तुम्ही सगळ्यांनी मोठे व्हा ही माझी अंतःकरणपूर्वक इच्छा आहे. आणि त्याच्या अनुषंगाने माझे तुम्हा सर्व लोकांना शुभ आशीर्वाद पण आहेत. म्हणून मग 3 शब्द आहेत, शुभम भवतु, मंगलम भवतु, कल्याणम भवतु. आता एक छोटीशी प्रार्थना आहे ती आपण करू आणि आपण आज इथं थांबू. मला ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. सगळ्यांना नमस्कार आणि सुप्रभात. सर्वप्रथम सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मुलांना आज योग दिनाच्या निमित्ताने आपल्या शाळेमध्ये योग गुरु विद्याधर जोशी यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. त्यांनी पद्मासनापासून आपल्याला 7-8 योगासनाचे प्रकार नुसतेच दाखवले नाहीत, तर ते आधी स्पष्ट करून सांगितले या योगांचं काय महत्त्व आहे, या आसनांचं काय महत्त्व आहे हे त्यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये सगळ्यांना समजावून सांगितलं. आणि त्यानंतर स्वतः त्यांनी प्रात्यक्षिकं केली. त्यासाठी मी सर्वप्रथम विद्याधर जोशी गुरुजी यांचे आभार मानते. धन्यवाद गुरुजी. नंतर MEMS शाळेच्या समिती सदस्या डॉक्टर सविता केळकर मॅडम यांनी उपस्थिती लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यासाठी मी केळकर मॅडमचे सुद्धा आभार मानते. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन करणारे आपल्या शाळेचे 3ही विभागाचे मुख्याध्यापक शिल्पा कुलकर्णी मिस, मुलांगी देशमुख मिस आणि प्रीतम जोशी सर यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानते. तसेच सर्व शिक्षकवृंद यांचे सुद्धा मी आभार मानते. आणि या कार्यक्रमाची व्यवस्था पाहणारे आपले दादा मावशी यांचे सुद्धा आभार मानते.